तर मित्रांनो आज आपल्याला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे, व्हायब्रेशन्स ऑफ मॅग्नेट इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. हे बी बार म्हणजे काय? युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डला बी बारनं असं सिम्बॉलिकली दाखवत असतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या टॉपिकला समजून घेण्यासाठी तुम्हाला 11चा मॅग्नेटिझम थोडाफार तरी आलेला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामध्ये टॉर्कचं एक इक्वेशन आहे, म्हणजे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये जर आपण असा मॅग्नेट ठेवला तर ती फील्ड त्याच्यावर टॉर्क टाकते. त्या टॉर्कचं इक्वेशन आहे टो इज इक्वल टू mb sin θ. ठीक आहे, तर अशा पद्धतीने याला 11चं लागणाऱ्या इन्फॉर्मेशन मी थोडक्यात ती नवीन विद्यार्थ्यांसाठी इथे देणार आहे. आणि त्याच्यानंतर मग याचे व्हायब्रेशन्स, ठीक आहे, हे SHMच आहेत, अँग्युलर SHMच आहेत, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे आणि मग हा पॉईंट संपतो आपला. ठीक आहे, मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला त्या डिस्कचं अँग्युलर SHM सांगितलं होतं बघा, आणि मी डेफिनेशन ठीक आहे सांगायची राहिली होती, तर मी सुरुवातीला अँग्युलर SHMची डेफिनेशन सांगणार आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला हा पॉईंट एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, बघा डेफिनेशन सांगण्यासाठी मी तुम्हाला पहिले ते एक्झाम्पल घेतो, कारण एक्झाम्पलवरनंच आपण डेफिनेशन लक्षात ठेवत असतो. आपण काय बोललो होतो की जर का एखादा तुम्हाला आता अँग्युलर SHM म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर अशी डिस्क, ठीक आहे, आणि ती अशी इथं या वायरला कनेक्ट केलेली आहे आणि आपण याला बेसिकली थीटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट देतोय. या अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा दिल्यामुळं, ठीक आहे, थीटा दिल्यामुळं हा असा टर्न होईल, बरोबर आहे की नाही? बघा हा डिस्कचा पॉईंट हा इथे आला ना, रोटेट झाल्यानंतर इथं अँगल तयार होईल की नाही, म्हणजे या डिस्कनं बेसिकली अँग्युलर डिस्प्लेसमेंट केलं. बघा ज्यावेळेस एखादा पार्टिकल ना मोशन करतोय पण डिस्प्लेस होत नाही, मोशन करतोय पण लिनियर डिस्प्लेसमेंट होत नाही, अशा वेळेस आपण त्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणत असतो. मग अँग्युलर डिस्प्लेसमेंटमध्ये ना थीटा येत असते. लास्ट लेक्चरमध्ये कळालं नव्हतं बऱ्याच मुलांना, आणि लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला माझी स्पीडही जास्त वाटली. ठीक आहे, तर ती जास्त स्पीड याकरता की कमी वेळेत सगळं कव्हर करायचं असतं म्हणून. ठीक आहे, बरं, हे एक्झाम्पल सांगितलं होतं आपण. आणि मग हे या डायरेक्शनला म्हणजे बेसिकली हा अँटी क्लॉकवाईज झाला, तर आपण म्हटलं होतं इथं टॉर्क तयार होतोय, त्याला आपण रिस्टोरिंग टॉर्क म्हणत असतो, कारण स्टोअर्ड होतोय तो. आणि हा रिस्टोरिंग टॉर्क त्याला ओरिजिनल पोझिशनला, म्हणजे ही झाली टॉर्कची डायरेक्शन. अशा पद्धतीने आपण ते अँग्युलर SHM असं सांगितलं होतं. बघा आता डेफिनेशन सांगतोय तुम्हाला. हे तर कळालं ना की हा थीटा इकडे जातोय म्हणजे असा अँटी क्लॉकवाईज जातोय, आणि हा त्याच्या विरुद्ध त्याला आणतोय म्हणजे अँटी क्लॉकवाईज आणतोय, बरोबर आहे की नाही? तर हे कळालं होतं आपल्याला लास्ट लेक्चरमध्ये. याच्यावर ना आता मी डेफिनेशन लिहिणार. बघा हा टू अँड फ्रो मोशन करतोय ओरिजिनल पोझिशन पासून, म्हणून मी डेफिनेशन करताना काय म्हणतोय बघा, इट इज ऑसिलेटरी मोशन. ठीक आहे, अँग्युलर SHM ची डेफिनेशन आहे. ही डेफिनेशन कशाची आहे? अँग्युलर SHM, अँग्युलर SHM ची डेफिनेशन. ठीक आहे, काय म्हणतोय आपण डेफिनेशनला स्टार्ट कसं केलं? इट इज ऑसिलेटरी मोशन, कारण हा ऑसिलेटर्स होतोय, इन विच, ठीक आहे, इन विच रिस्टोरिंग टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड बोथ आर always in opposite direction. Both are always in opposite direction. म्हणजे बेसिकली रिस्टोरिंग टॉर्क आणि थीटा हे अपोजिट डायरेक्शन, अपोजिट इन डायरेक्शन असं म्हणायचं आहे. ठीक आहे, मला वाटतं जर का आम्हाला लिनियर SHM ची डेफिनेशन आठवत असेल व्यवस्थित, तर तिथेही आपण असंच म्हटलं होतं. तिथं म्हटलं होतं आपण टू अँड फ्रो मोशन ऑफ द पार्टिकल इन विच रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लिनियर डिस्प्लेसमेंट अँड रिस्टोरिंग फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड मीन पोझिशन. त्यावरनच केली नाही, पण डेफिनेशनला त्या असं एक्झाम्पलवरनं लक्षात ठेवायचं. मग मी पुन्हा एकदा सांगतो, इट इज ऑसिलेटरी मोशन इन विच, म्हणजे ऑसिलेटरी मोशन आहे की नाही? बघा ना, असा होतोय परत मीन पोझिशनला परत इकडे जातोय. ठीक आहे, म्हणजे असं ऑसिलेटरी मोशन मीन पोझिशनच्या ऐवजी मीन पोझिशनच्या अबाउट तो ऑसिलेशन्स तर करतोय. इन विच रिस्टोरिंग टॉर्क म्हणजे इथे स्टोअर्ड होणारा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे बघा, जो तुम्ही जेवढा जास्त अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे जेवढा जास्त याला इनिशियली रोटेट कराल तेवढा जास्त इथं ट्विस्ट तयार होईल आणि तेवढा जास्त टॉर्क तयार होईल. म्हणजे रिस्टोरिंग टॉर्क आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेच या पर्टिक्युलर केसमध्ये. म्हणून इन विच रिस्टोरिंग टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड बोथ आर ऑलवेज इन अपोजिट डायरेक्शन. ही डेफिनेशन झाली अँग्युलर SHM ची. इथं तुम्हाला क्लिअर कट दिसते की या दोघांची पण डायरेक्शन
विरुद्ध आहे. हा झाला लास्ट लेक्चर मधला सर्वच्या सर्व पॉईंट कव्हर. म्हणजे ही डेफिनेशन तुम्हाला शेवटच्या लेक्चरमध्ये लिहायची आहे. आता मी एक्सप्लेन करणार आहोत व्हायब्रेशन्स ऑफ मॅग्नेट इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. त्याच्या आधी मला जरा तुम्हाला बेसिक्स याचं सांगायचं आहे, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, बघा मी युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डचा अर्थ सांगतो तुम्हाला. जर मी अशा इक्वी डिस्टन्सवर, म्हणजे हे 1 सेंटीमीटर, हे 1 सेंटीमीटर, ह्या लाईन्स 1 सेंटीमीटरच्या आहेत. हा 1 सेंटीमीटरच्या आहेत म्हणजे इक्वी डिस्टन्सवरती आहे, इक्वल डिस्टन्सवरती आहे. मग या जर लाईन्स मी अशा काढल्या तर याला म्हणत असतात युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. याला बी बार नाव असं दाखवतात. ह्या लाईन्स म्हणजेच काय, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. 11च्या मुलांना सगळ्यांना माहिती आहे, पण जे नवीन आहे त्यांच्यासाठी चालू आहे. मग अशी फील्ड केव्हा तयार होते सर, तर इथे कुठेतरी असा नॉर्थ पोल असायला पाहिजे, इथे कुठेतरी असा पडद्याच्या मागे साऊथ पोल असायला पाहिजे. मग हे आपण नॉर्थ पोल मोठे मोठे आहेत ते दाखवत नसतो जनरली. आपण काय करत असतो, त्यांच्यामध्ये ना दोघांमध्ये जे मॅग्नेटिक लाईन्स राहतात त्या मॅग्नेटिक लाईन्सला मॅग्नेटिक फील्ड म्हणतो आणि तेच दाखवत असतो. मॅग्नेटिक फील्डच दाखवत असतो ज्यावेळेस फील्डची गरज असते आपल्याला. त्यावेळेस हे मॅग्नेट असे पडद्यामागचे दाखवत नसतो, असे इथे पडद्यामागे दाखवण्याची काही गरज नाही. मग आता बघा, जर अशा मॅग्नेटिक फील्डमध्ये जर का मी एखादा असा मॅग्नेट ठेवला, ठीक आहे, मॅग्नेट तर माहिती आहे ना आम्हाला, हा झाला नॉर्थ पोल, हा झाला साऊथ पोल, इथे नॉर्थ पोल आहे, इथे साऊथ पोल आहे. हे समजण्यासाठी आहे, असं दाखवायला नाही पाहिजे, पण हे समजण्यासाठी आहे की इथनं लाईन अशा जात आहेत. म्हणजे नॉर्थ पोल मधूनच मॅग्नेटिक लाईन्स निघतात आणि साऊथ पोल मध्ये जाऊन एमर्ज होतात, म्हणजे इथं साऊथ पोल असायला पाहिजे. आणि मी एक एक्सटर्नल असा मॅग्नेट या मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला. असा मॅग्नेट ठेवला म्हटल्यानंतर हे फील्ड याच्यावरती टॉर्क एक्झर्ट करत असतं. टॉर्क म्हणजे काय, 2 इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ 2 एंड्स ऑफ द बॉडी, त्याला आपण टॉर्क म्हणत असतो. आता हे रोटेशनल मोशन मध्ये मी सांगितलेले आहे. पण ही फील्ड याच्यावर टॉर्क एक्झर्ट करते आणि त्या टॉर्कची मॅग्निट्यूड राहते mb sin ऑफ थिटा. टॉर्क या फील्डने याच्यावर एक्झर्ट केला आणि त्या टॉर्कची किंमत किती आहे, mb sin ऑफ थिटा. पण पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मी जरा सांगतो की इथं टॉर्क कसा एक्झर्ट होतोय. मला सांगा, हा साऊथ पोल या नॉर्थ पोलला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल की नाही. मग अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल म्हणजे असा एक मॅग्नेटिक फोर्स लावा. हा साऊथ पोल या नॉर्थ पोलला, ठीक आहे, अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल की नाही. मग बघा ना, इक्वल आणि अपोजिट मॅग्नेटिक फोर्सेस या 2 एंडला लागतात. मग हा असा टिल्ट होईल म्हणजे असा रोटेट होईल. लक्षात आलं का. आणि मग तो त्याची नंतरची पोझिशन कशी दाखवता येईल मला, त्याच्यावर टॉर्क एक्झर्ट झाल्यानंतर या पद्धतीनं होईल बघा तो. ठीक आहे, असा, ठीक आहे, नॉर्थ पोल इकडे, साऊथ पोल इकडे, असं होईल तो कन्वर्ट. ठीक आहे, असं अशा पद्धतीनं टॉर्क एक्झर्ट झाला बरं का याच्यावर. याला फोर्स एक्झर्ट होणं म्हणत नाही, कारण 2 एंडला जर 2 इक्वल फोर्सेस लागत असतील आणि तेही अपोजिट डायरेक्शनला, तर त्याला आपण टॉर्क म्हणत असतो. हे तर आम्हाला माहिती आहे सर, 11च्या चॅप्टरमध्ये झालंय आणि या रोटेशनल मोशन मध्ये मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे. पाहताय, तुम्हाला हे जरा लक्षात ठेवायचं, ते टॉर्क जे एक्झर्ट करते फील्ड त्याच्यावर, ते आहे mb sin थिटा. आणि हे आपण प्रूव्ह केलं होतं 11th स्टँडर्डला. 11च्या विद्यार्थ्यांना आठवत नसेल तर नोटबुक काढून बघा, हे मी डेरिव्हेशन दिलेलं आहे तुम्हाला टॉर्कचं. ओके, आता जरा मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की याच्यात या m ला काय म्हणायचं. ठीक आहे, हा m म्हणजे आहे डायपोल मोमेंट, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑब्व्हियसली. ठीक आहे, ही m म्हणजे काय, डायपोल मोमेंट. d म्हणजे काय, मॅग्नेटिक फील्ड. साइन ऑफ थिटा, साइन म्हणजे तर माहिती आहे, थिटा म्हणजे या b आणि m मधला अँगल आहे. m इथे असते डायपोल मोमेंट, ठीक आहे, इथे असते मॅग्नेटवर असते ना डायपोल मोमेंट. आणि बी म्हणजे ही, म्हणजे हा अँगल झाला तो थिटा. म्हणजे या मॅग्नेटिक फील्ड सोबत मॅग्नेट किती इन्क्लाइंड आहे तो अँगल म्हणजे साइन थिटा. मला वाटतं की आता याच्यातल्या सगळ्याच गोष्टी आम्हाला कळाल्या. पण आता तुम्हाला हे कळालं की अशा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये, ठीक आहे, जर का मी एखादा मॅग्नेट ठेवला तर मॅग्नेट त्याच्यावर टॉर्क टाकते आणि स्वतःच्या डायरेक्शनला त्याला अलाइन करते. अलाइन म्हणजे त्या स्वतःच्या डायरेक्शन प्रमाणे त्या मॅग्नेटची पोझिशन करते. ठीक आहे, इथपर्यंत कळाल्यानंतर आता हे सगळं बेसिक होतं, हे व्यवस्थित लिहून घ्या, याला मी मिटवतो. ठीक आहे, हे सगळं कळाल्यानंतर आता मला सांगा, या सिच्युएशनमध्ये जर का मी या मॅग्नेटला असं खाली ओढलं, असं खाली ओढल्यानंतर याची पोझिशन अशी होईल, या पद्धतीने होईल. ठीक आहे, म्हणजे बेसिकली काय, यानं काहीतरी अँगल तयार केला की नाही हो सर. ठीक आहे, तुम्हाला अँगल व्यवस्थित दिसला पाहिजे. ठीक आहे, हे बघा अँगल तयार केला थिटा असा. म्हणजे या मॅग्नेटची मी असं खाली ओढल्यानंतर अँग्युलर डिस्प्लेसमेंट झाली. अँग्युलर डिस्प्लेसमेंट झाल्यानंतर, ठीक आहे, या फील्डनं त्याच्यावरती, बरं इकडं केल्यानंतर मी फील्ड त्याला परत ओरिजिनल पोझिशनला घेऊन जाईल की नाही.
कारण मी जर का त्या मॅग्नेटला असं मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर असं खाली ओढलं तर मॅग्नेट त्याला काय करेल सर, असं खाली ओढल्यानंतर परत वरी करेल. ठीक आहे. आणि मग तो आता मोशनमुळे थोडंसं अजून वरती जाईल आणि परत मीन पोझिशनला येईल, परत या एक्स्ट्रीमला जाईल. ठीक आहे. परत मीन पोझिशनला येईल, परत एक्स्ट्रीमला जाईल. ठीक आहे. आपण म्हणूया की ही झाली त्याची राईट एक्स्ट्रीम, ही झाली तिकडं इकडची होईल त्याची लेफ्ट एक्स्ट्रीम. ठीक आहे. हा झाला तुमचा साऊथ पोल, हा झाला नॉर्थ पोल. म्हणजे मला काय म्हणायचंय, असा होता मॅग्नेट, मी त्याला इनिशियली असं डिस्प्लेस केलं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर या फील्डनं असं झाल्यामुळं त्याला ओरिजिनल पोझिशनला घेऊन आला. ठीक आहे. टॉर्क एक्झर्ट केला की नाही, म्हणजे ओरिजिनल पोझिशनला घेऊन येईल. पण आता त्याच्याकडे इकडून जाताना मीन पोझिशनला, म्हणजे अशा पोझिशनमध्ये असताना मीन पोझिशनला जाताना ना त्याच्याकडे मोशन आलं, म्हणजे तो थोडासा वरती पण जाईल मोशनमुळे. आणि मग वरती गेल्यानंतर अगेन इन्क्लाइन झाला फील्डला, मग फील्ड त्याला परत मीन पोझिशनला घेऊन येईल. पण अगेन वरने येताना त्याच्याकडे मोशन असल्यामुळे थोडं खाली जाईल. म्हणजे मला काय म्हणायचंय बघा, की अशा पद्धतीने त्याचे ऑसिलेशन्स होते. हे अशा पद्धतीनं दिसतंय का तुम्हाला, हे अशा पद्धतीनं त्याचे ऑसिलेशन्स होते. ठीक आहे. ही झाली मीन पोझिशन, राईट एक्स्ट्रीम मीन पोझिशन, लेफ्ट एक्स्ट्रीम मीन पोझिशन, राईट एक्स्ट्रीम मीन पोझिशन, लेफ्ट एक्स्ट्रीम मीन पोझिशन. अशा पद्धतीने तो ऑसिलेट होतोय. मग आम्हाला काय सांगायचं आहे की मॅग्नेटचे हे ऑसिलेशन्स, टू अँड फ्रो आहे म्हणजे ऑसिलेशन आहे ना, मॅग्नेटचे हे ऑसिलेशन हे अँग्युलर एसएचएम आहेत. हे आपल्याला या एक्झाम्पलमध्ये किंवा या हेडिंगमध्ये बघायचं आहे. क्लिअर आहे का? ओके. आता हे सगळं क्लिअर असेल. तुमचं थेरी लिहून द्या, थेरी लिहून द्या, हे फार असतं म्हणून मी याच्यात थोडीशी थेरी लिहितो. चला, पहिलं स्टेटमेंट काय म्हणतोय आपण बघा. कन्सिडर अ मॅग्नेट, कन्सिडर अ मॅग्नेट. ठीक आहे. आता थोडंसं अक्षरांना ऍडजस्ट करा. कन्सिडर अ मॅग्नेट प्लेस, ठीक आहे, प्लेस किंवा फ्रीली सस्पेंडेड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. मी थोडे सिम्बॉल्स पण यूज करणार. कन्सिडर अ मॅग्नेट फ्रीली सस्पेंडेड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ॲट धिस कंडिशन, इन दिस, ठीक आहे, इन दिस कंडिशन, सॉरी, इन दिस कंडिशन field, magnetic field will apply torque on magnet and brings the magnet in original position. ठीक है, ओरिजिनल पोजिशन ला आणेल. तीसरा स्टेटमेंट, बट ड्यू टू मोशनल inertia it will continuously vibrate, ठीक आहे, इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. ठीक, म्हणजे अशा पद्धतीने तीन स्टेटमेंट आम्हाला लिहिता आले. पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय सांगितलं आपण की असं मॅग्नेट हँग केलं ना आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आधी. त्याच्यानंतर फील्डनं त्याच्यावरती काय केलं, ठीक आहे, असं हँग केलं होतं. कशा पद्धतीने हँग करा, फील्डनं त्याच्यावरती टॉर्क टाकून त्याला स्वतःच्या डायरेक्शनला अलाइन केलं. ठीक आहे, आणि याच्यामुळे काय झालं की, ठीक आहे, इन दिस कंडिशन बी विल अप्लाय टॉर्क ऑन, ठीक आहे, टॉर्क ऑन द मॅग्नेट, ठीक आहे, अँड ब्रिंग्स द मॅग्नेट इन ओरिजिनल पोझिशन. त्याच्यानंतर काय म्हटलं आपण, बट ड्यू टू द मोशनल इनर्शिया इट विल कंटिन्युअसली व्हायब्रेट. ठीक आहे, आता इथपर्यंत थोडंसं अजून तुम्हाला काय लिहायचं असेल, मी बोललो तेच लिहिलंय. हा, तुम्हाला अजून तुमच्या मनात एखाद दोन स्टेटमेंट लिहायचं असेल तर लिहू शकता. ठीक, इथे जे आपण बोललो तेच आपण लिहिलं. थोडंफार लिहिण्यात माझं मागे पुढे झालं असेल तर ऍडजस्ट करा, कारण हा थेरीचा पॉईंट आहे. हा तुम्ही तुमच्या मनाने कसाही लिहिला तरी मार्क्स भेटतात त्याला. याच्यानंतर आता कन्सेप्च्युअल पार्ट येणार बघा. ठीक आहे, इन दिस, ठीक आहे, थीटा दॅट इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इन क्लॉकवाइज डायरेक्शन. CK म्हणजे क्लॉकवाइज, बघा ना, तो क्लॉकवाइज आहे थीटा. अँड रिस्टोरिंग टॉर्क इज इन अँटी क्लॉकवाइज. रिस्टोरिंग टॉर्क कसा आहे, अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. म्हणून मी असं लिहू शकतो, देअरफॉर रिस्टोरिंग टॉर्क इज इक्वल टू, ठीक आहे, MB साइन ऑफ थीटा. MB साइन ऑफ थीटा हा तर फॉर्म्युला आहेच, बट सिन्स रिस्टोरिंग टॉर्क अँड थीटा आर अपोजिट, ठीक आहे, अपोजिट असल्यामुळं मला काय लिहिता येईल,
रिस्टोरिंग टॉर्क इज इक्वल टू मायनस ऑफ एम बी साइन ऑफ थिटा. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, यांनी ना या यम ला म्यू न दर्शवलं. म्यू म्हणजे डायपोल मोमेंट, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. यम हा शब्द त्यांनी वापरलेला नाही. आपण 11th ला बघितलं होतं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कॅपिटल यम ने डिनोट करतात. तर मी काय करणार आहोत, जसं त्यांनी मेन्शन केलं, तुम्हाला अवघड वाटायला नको, त्याच्यामुळे मी म्यूच ठेवणार आहोत. त्यांच्या ठिकाणी मी म्यू ठेवणार आहोत. यम लिहिलं तरी चुकीचं नाही आहे. ठीक आहे. मग हे इक्वेशन्स आपल्याला मिळालेलं मी इथं मांडतो. परत एकदा हे लिहून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. इथे मांडतो आता मी. रिस्टोरिंग टॉर्क इज इक्वल टू मायनस ऑफ म्यू, एमच्या ठिकाणी म्यू बी साइन ऑफ थिटा. बरं, हे सगळं व्यवस्थित लिहिला तुम्ही. आता बघा, इथं हा जो थिटा आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट मॅग्नेटचं, हा खूप स्मॉल आहे. म्हणजे थिटा इज व्हेरी स्मॉल. थिटा इज व्हेरी स्मॉल असेल तर साइन ऑफ थिटा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थिटा. ही कंडिशन नेहमी लक्षात ठेवायची. साइन थिटा कॉस थिटा दोघेही जण, थिटा जर खूप स्मॉल असला तर थिटाच उत्तर असतं त्याचं अप्रॉक्सिमेटली. ऑप्टिक्स लाईटचे जे चॅप्टर आमचे येणार आहे त्याच्यामध्ये खूप सिच्युएशन आपल्याला वारंवार येणार आहे. तिथं ते कंपल्सरी घ्यावंच लागते. साइन थिटा और कॉस थिटा, जर थिटा खूप स्मॉल असेल तर थिटाच असते. ठीक आहे. म्हणजे हे इक्वेशन वरच्या इक्वेशन मध्ये ठेवू शकतो आपण. मग पुट इन अबोव इक्वेशन. वरच्या इक्वेशन मध्ये या साइन थिटाला थिटा जर पुट अप केलं तर काय होईल, रिस्टोरिंग टॉर्क इज इक्वल टू म्यू बी थिटा. बरोबर आहे की नाही? ठीक आहे. मग याच्यावरनं सुद्धा सिद्ध होतं की रिस्टोरिंग टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. कारण म्यू म्हणजे डायपोल मोमेंट, मॅग्नेटची डायपोल मोमेंट त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये. कॉन्स्टंट बी म्हणजे अगेन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, तेही कॉन्स्टंट आहे एखाद्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये. म्हणजे रिस्टोरिंग टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट मिळालं. मग इथंच हे सिद्ध होतं की त्याचं मोशन हे अँग्युलर एसएचएम आहे. पण याच्यानंतर ऍक्सलरेशन, रिस्टोरिंग ऍक्सलरेशन पण काढून दाखवलेलं आहे टेक्स्ट बुक मध्ये, आपण तेही काढू. ठीक आहे. बघा, टॉर्क इज इक्वल टू काय असते सर, आय अल्फा. मग इथं रिस्टोरिंग अल्फा होईल. मग आय, ठीक आहे, अल्फा इज इक्वल टू मायनस ऑफ म्यू बी थिटा. ठीक आहे ना. हे या इक्वेशन मध्ये मी पुट अप केला. पुट इन इक्वेशन दिस, म्हणजे या इक्वेशनला या टॉर्कला या इक्वेशन मध्ये टाका. काय होईल ते, टॉर्कच्या ठिकाणी आला आय अल्फा, ठीक आहे, इज इक्वल टू म्यू बी थीटा. आता रिस्टोरिंग ऍक्सलरेशन इज इक्वल टू मायनस ऑफ म्यू बी डिवायडेड बाय आय इंटू बी. इथून आम्ही रिस्टोरिंग ऍक्सलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू निगेटिव्ह ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट असंही म्हणू शकतो. ठीक आहे. मग हे इक्वेशन आपलं काहीतरी 1 म्हणूया, हे इक्वेशन काहीतरी 2 म्हणूया. तुम्ही काही नाव द्या इक्वेशनला. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 it is proved that vibrations of magnet is angular SHM. हे जरा आता तुम्ही लिहा. From equation 1 and 2 it is proved that the vibrations of magnet in uniform magnetic field is angular SHM. मला वाटतं की आता हे काही अवघड नाही आहे. ठीक आहे. बरं, चला. तर मग आता मला एक सांगा, याच्यानंतर ना टाइम पिरियडचं इक्वेशन त्यांनी काढून दिलेलं आहे टेक्स्ट बुक मध्ये. टाइम पिरियड कॅपिटल टी काय असतो सर, टी इज इक्वल टू, ठीक आहे, 2 पाय डिवायडेड बाय रूट मध्ये लिनियर ऍक्सलरेशन पर मिनिट लिनियर डिस्प्लेसमेंट असं असतं ना. मग आपल्याला अँग्युलरच्या फॉर्म मध्ये याला कसं लिहिता येईल, याला लिहिता येईल 2 पाय अंडर रूट अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय अँग्युलर ऍक्सलरेशन डिवायडेड बाय अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं लिहिता येईल ना. ठीक आहे. बरं, हे जे इक्वेशन आहे ना सर, हे इक्वेशन याला काहीतरी स्टार इक्वेशन, स्टार. ठीक आहे. असं काहीतरी नाव देऊया आपण, स्टार नाव दिलं मी त्याला. ठीक आहे. आता बघा, या स्टार इक्वेशन वरनं ना अल्फा बाय थीटाची व्हॅल्यू काढू शकतो आपण. ठीक आहे. मी इथं लिहितो फ्रॉम इक्वेशन स्टार, ठीक आहे, रिस्टोरिंग ऍक्सलरेशन डिवायडेड बाय अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू मायनस ऑफ म्यू बी डिवायडेड बाय आय. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, माहिती आहे ते आम्हाला. अँग्युलर ज्या वेळेस टर्म येतात त्या वेळेस अँग्युलरच्या सगळ्याच टर्म येणारच झालं. मग आय म्हणजे असते मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, इथं मायनस आला याचा अर्थ काय असं, ते डायरेक्शन आहे. हा, मग मी मॅग्निट्यूड घेणार आहे या दोघांची. म्हणून मला या अल्फा बाय थीटाच्या ठिकाणी म्यू बी आयच घ्यायचा आहे, कारण निगेटिव्ह साईन तर डायरेक्शनच असते. ठीक आहे. फ्रॉम इक्वेशन स्टार आपण असं लिहिलं. आता हे इक्वेशन वरच्या टाइमच्या इक्वेशन मध्ये पुट करा. मग काय होईल, पुट इन अबोव इक्वेशन. मला काय म्हणायचं की हे अल्फा बाय थीटाची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये टाका. मग काय होईल, टी इज इक्वल टू 2 पाय डिवायडेड बाय अंडर रूट
म्यू बी डिवायडेड बाय आय असं होईल ना. ठीक आहे, बरोबर आहे की नाही. अल्फा बाय थीटाला टाकलं मी, मॅग्निट्यूड टाकलं, त्याच्यामुळे निगेटिव्ह टाकण्याची गरज नाही. त्याच्यामुळे मग टीचा फॉर्म्युला आता काय तयार होईल, 2 पाय आय वरती जाईल रूट सोबत आय डिवायडेड बाय म्यू बी. अशा पद्धतीने आम्हाला टाइम पिरियडचा फॉर्म्युला मिळाला. आणि ज्या ज्या वेळेस एसएचएम राहते, ज्या ज्या वेळेस ऑसिलेशन राहते, त्या त्यावेळेस त्याचा टाइम पिरियड हा एक महत्त्वाचा पार्ट राहतो बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा. म्हणून ऑसिलेशनचा टाइम पिरियड सांगायला पाहिजे. मला वाटतं की आता हे एवढं काही अवघड नाही. 11th स्टुडंटला तर काहीच अवघड नाही आहे बघा, हे सगळं माहीतच होतं तुम्हाला. एकच तर इक्वेशन आहे टॉर्कचं, त्याच्यावरनं प्रूव्ह झालं ते. ठीक आहे, व्यवस्थित लिहून घ्या, व्यवस्थित त्याचा अभ्यास करा. ठीक आहे, इथे आपलं हे लेक्चर संपतं. थँक्यू व्हेरी मच.